जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला जर देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर नाही म्हणता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मशीन ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो आजचा खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रीसेट आणि शिकेपिट प्रीसेट. ते 2 प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. तुम्हाला मी इथे एक व्हिडिओ ऍड करून दिलेला आहे पहिला लिरिक्सचा बघू शकता, आणि पुढे मी बीटनुसार इथं मी तुम्हाला टेक्स्ट लेयर इथं मी ऍड करून दिलेले आहेत, आणि इथं एक तुम्हाला इथं 2 ग्रुप मी इथं ऍड करून दिलेले आहेत. ते जस्ट सर्व काही हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक एक करून. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक करून इथनं मी अनहाईड करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्याला जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. बघू शकता इथं मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथं फोटोला ऍड करायचा आहे. फोटोला मित्रांनो 4.23 सेकंदापर्यंत वाढवायचा आहे फोटोला. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बघू शकता फोटोला लॉंग प्रेस करून बघू शकता व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे सॉन्गच्या वरती व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे करेक्ट. बघू शकता फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, ऍड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा सॅच्युरेशन. होऊ शकतं सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्स इफेक्ट इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करा. सॅच्युरेशन मित्रांनो -100 ठेवायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ऍड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. होऊ शकतं ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट वरती सिलेक्ट करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करा. बघू शकता आपलं जे ब्राईटनेस आहे ते -20% ठेवायचं आहे करेक्ट. 20% ठेवल्यानंतर ऍड इफेक्ट्स मध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करा. इन आहे ते आपल्याला 20 सेकंद ठेवायचे करेक्ट. 20 सेकंद आणि आउट देखील इथं 20 सेकंद ठेवायचे आहे. दोन्ही 20-20 सेकंद इथं ठेवायचं आहे. बघू शकता मित्रांनो, सिम्पली मित्रांनो बॅग यायचा आहे. बघू शकता फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी मध्ये जाऊन ऑपेसिटी आपल्याला इथनं 60% ठेवायचे करेक्ट. 60% ठेवायचे. बघू शकता मी इथं 60% ठेवलेले आहे. तर आता काय करायचं मित्रांनो, एवढे एडिटिंग झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं 2 ग्रुपमध्ये आपल्याला फोटो ऍड करायचे आहेत. फोटो कसे ऍड करायचे सांगतो. सिम्पली ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटो ऍड लेयर दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्म जायचं आहे. 4 नंबर ऑप्शन दिसेल इथं स्टार, त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट मीडियावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली मित्रांनो इथं तुम्ही इथं फोटोला इथनं सिलेक्ट करा आणि वरती इथनं सिम्पली इथनं प्लस वरती क्लिक करायचं आहे. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. बघू शकता आपण पहिल्या ग्रुपमध्ये इथं फोटो ऍड केलेला आहे. आता सेकंड नंबरच्या ग्रुपला यायचं आहे. बघू शकता सेकंड नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. बघू शकता फोटो ऍड लेयर दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्म मध्ये जायचं आहे. 4 नंबरला इथं ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून सिलेक्ट मीडियावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली इथनं फोटोला इथनं सिलेक्ट करा आणि वर इथनं प्लस वरती क्लिक करा. फोटो तुमचा ऍड होऊन जाईल. बॅक याच्या मित्रांनो आपण दोन्ही ग्रुपमध्ये इथं मित्रांनो आपण फोटो ऍड केलेले आहेत. फोटो ऍड केल्यानंतर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शिक इफेक्ट प्रेसेट मधला मित्रांनो
शेक इफेक्ट प्रिसेट मधल्या इथनं पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर जेवढ्या काही मित्रांनो टेक्स्ट लेयर आहेत म्हणजे बघू शकता इथं जेवढे काही व्हिडिओमध्ये टेक्स्ट लेयर आहेत त्या सर्व टेक्स्ट लेयरला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. लास्टची जी लेयर आहे इमोजीची ते लेयर सोडून उरलेल्या सर्व काही टेक्स्ट लेयरला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी सर्व काही इथे इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या मित्रांनो शेक इफेक्ट प्रिसेट मधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर सगळ्यात मित्रांनो लास्ट लेग इथे इमोजीची जी लेयर आहे त्या इमोजीच्या लेयरला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो सिम्पली स्टार्टिंगला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ऍड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगल वरती क्लिक करून स्ट्रेट फिल कंपोझिशन ऍड करा. बॉर्डर अँड शॅडो मध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. बघू शकता स्ट्रोकची जी साईज आहे ती आपल्याला 11% ठेवायची करेक्ट 11%. बघू शकता स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल मध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ऍड होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपण सर्व काही इथे इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटन वरती क्लिक करून व्हिडिओचे रेझोल्यूशन 1080 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ बद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाला लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.